सर्वांचं मी पुन्हा एकदा एक्सपर्ट द चॅनलवरती स्वागत करतो। आपण गेल्या काही दिवसापासून ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि त्या चॅप्टरमध्ये आपण फर्स्ट काय पाहिलं, टँजंट अँड नॉर्मलचं आर्टिकल पाहिलं। त्याच्यानंतर आपण रेट ऑफ मेजरचं आर्टिकल पाहत होतो। कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण रेट ऑफ मेजरचे काही प्रॉब्लेम्स, व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम, प्रत्येक कॅटेगरीमधले प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले आहेत। आता रेट ऑफ मेजरमध्ये आपलं फक्त कोणते प्रॉब्लेम्स राहिले, जे फिजिक्स रिलेटेड जे प्रॉब्लेम्स होते, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आणि जर्क, डिस्प्लेसमेंट, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपले राहिलेले होते। तेच प्रॉब्लेम्स आपण इथे घेतलेले आहेत। तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आपल्या न्यू टेक्स्टबुक मधून ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम इथे घेत आहोत। आता त्याची थेअरी तर मी तुम्हाला रिवाइज केली होती, परंतु परत एकदा काय करतोय, त्या थेअरीला रिवाइज करतोय। सर्वात पहिल्यांदा आपल्याला डिस्प्लेसमेंट म्हणजे काय माहित पाहिजे, बरोबर? तर व्हाट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट? द डिस्प्लेसमेंट मीन्स व्हाट? Suppose particle moves from one point to another point, then we can say that the particle is displaced. Now the particle changes its position by different paths. So actually path followed by that particle is called as a distance, and the shortest distance between two positions is called as a displacement. So displacement is a vector quantity and distance is a scalar quantity. If the displacement is changes with respect to time, the change with respect to time is called as a rate. So rate of displacement is nothing but the velocity. म्हणजे डिस्प्लेसमेंट मध्ये जो काही चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण काय म्हणतो? व्हेलॉसिटी म्हणतो। मग डिस्प्लेसमेंट साठी नोटेशन सर्वांना माहिती आहे, एस सेज डिस्प्लेसमेंट। मग डिस्प्लेसमेंट मध्ये होणारा चेंज म्हणजे काय? ds अपॉन dt, याला आपण काय म्हणतो? v स्टँड्स फॉर व्हेलॉसिटी। नाउ चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज रेट ऑफ व्हेलॉसिटी. रेट ऑफ व्हेलॉसिटी इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन. आता रेट ऑफ ॲक्सेलरेशन, दॅट इज चेंज इन ॲक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, इज कॉल्ड ॲज अ जर्क, आणि त्याला आपण काय म्हणतो? जर्क म्हणतो। हा सगळा डाटा तुम्हाला ऑलरेडी फिजिक्स मध्ये नोंद असेल, नसेल तरी मी तुम्हाला इथं कॉन्सेप्ट आणि त्याचे क्लॅरिफिकेशन्स इथे दिलेले आहेत। मग आता आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे आपल्याला प्रॉब्लेम्स जे आहेत रेट मेजरवरती, इथे तुमच्या समोर दोन प्रॉब्लेम्स आहेत। तर मग आता हे दोन प्रॉब्लेम्स कसे बघा, तर काय म्हटलेलं आहे, केअरफुली लक्ष द्या। दोन्ही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला इथे सांगतोय, क्रिटिकल अजिबात नाहीये, तुम्हालाही खूप सोपे वाटतील असे प्रॉब्लेम्स आहेत। बघा काय म्हटलंय, पहिला प्रॉब्लेम मी फक्त हायलाइट करतोय, मी तुम्हाला दुसरा सोडून देणार आहे। पहिला तुम्ही सोडवायचा आहे, द कार इज मूव्हिंग इन अ सच अ वे दॅट द डिस्टन्स इट कव्हर्स इन अ गिवन बाय द इक्वेशन। मग त्यांनी तुम्हाला काय डिस्टन्स साठी इक्वेशन दिलं। मग आता काय करणार, यस दिलेलं आहे तुम्हाला, मग तुम्ही इथं म्हणणार यस इज इक्वल टू 4t स्क्वेअर प्लस 3t। मग आता काय विचार त्यांनी, एस कशात दिलाय? मीटर मध्ये, आणि टी कशात दिला? सेकंड मध्ये, म्हणजे हा मीटर मध्ये दिलाय आणि टी कशात आहे? सेकंड मध्ये। मग आता काय करणार आहे, व्हॉट वुड बी द व्हेलॉसिटी? तुम्हाला काय विचारलंय? व्हेलॉसिटी विचारलंय। अँड द ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन म्हणजे काय विचारला? ए विचारलाय, ऑफ द कार ॲट दॅट टाइम टी इज इक्वल टू 20 सेकंड, आणि या दोन्ही गोष्टी कधी विचारल्या? व्हेन टी इज इक्वल टू 20 सेकंड। मग साधी गोष्ट आहे, तुम्हाला डिस्टन्स डिस्प्लेसमेंट दिलेला आहे, तुम्ही त्याला डिफरन्शिएट केलं म्हणजे ds अपॉन dt फाइंड केला, तर तोच काय असणार आहे? तुमची व्हेलॉसिटी असणार आहे। म्हणजे व्हेलॉसिटी तुम्हाला किती भेटेल? 8t प्लस 3। मग इथं टी ची व्हॅल्यू किती टाकायची? 20 सेकंड। तुम्हाला काय भेटेल? व्हेलॉसिटी युनिट काय असेल? मीटर पर सेकंद। मग आता काय होईल? dv अपॉन dt म्हणजे काय असतं? ॲक्सेलरेशन, याला डिफरन्शिएट केलं तुम्हाला 8 भेटेल, आणि हे काय ॲक्सेलरेशन कशात येईल? मीटर पर सेकंद स्क्वेअर मध्ये। अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ व्हेलॉसिटी, म्हणजे d बाय dt। व्हेलॉसिटी म्हणजे काय असतो? ds बाय dt, म्हणजे डबल रेट चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज अ ॲक्सेलरेशन, बरोबर ना? मग आता ॲक्सेलरेशनचा रेट da बाय dt म्हणजे काय असतं? जर्क, म्हणजे d बाय dt ऑफ a म्हणजे काय? d स्क्वेअर s बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू जर्क। देअरफॉर d क्यूब s अपॉन dt क्यूब इज इक्वल टू जर्क, म्हणजे ट्रिपल रेट चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज अ जर्क। अशी जनरलाइज थेअरी सुद्धा आपण या प्रॉब्लेम बेस्ड वरून घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिला प्रॉब्लेम सोडवायचा आहे। मी शॉर्टली तुम्हाला काय सोडवायचं सांगितलं आहे, तुम्हाला डिटेल मी सेकंड नंबरचा प्रॉब्लेम काय करतोय? सोडून देतोय। चला बघा, सेकंड नंबरचा प्रॉब्लेम कडे चांगलं लक्ष द्या। द डिस्प्लेसमेंट
The displacement of a particle at time t is given by s is equal to this. s म्हणजे काय दिलंय, डिस्प्लेसमेंट दिलंय. मग इथं म्हणणार आपण गिवन दॅट, चला बोला काय दिलंय, डिस्प्लेसमेंट दिलं म्हणजे s इज इक्वल टू 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3 असं आपल्याला काय दिलंय, डिस्प्लेसमेंट दिले. फाइंड द टाइम व्हेन द एक्सेलरेशन इज, केअरफुल लक्षात, तुम्हाला काय विचारलंय, फाइंड द टाइम. फाइंड द टाइम म्हणजे तुम्हाला टीच विचारलंय. कधी, व्हेन द एक्सेलरेशन इज 40 फीट पर सेकंड स्क्वेअर. एक्सेलरेशन म्हणजे a इज इक्वल टू 14 फीट पर सेकंद स्क्वेअर. डिस्टन्स फीट मध्ये आणि टाइम सेकंदात, असा त्याचा अर्थ आहे. द व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऍट दॅट टाइम. आणि सेम टायमिंगला तुम्हाला काय काढायची, व्हेलॉसिटी पण काढायचंय आणि डिस्प्लेसमेंट पण काढायचंय ऍट ह्या टायमिंगला. अरे लक्षामध्ये. मग आता काय करणार, आपल्याला एक्सेलरेशन दिलेलं आहे आणि डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे आणि टाइम फाइंड करायचा आहे. मग मी काय म्हणतो, डिफरन्शिएट s विथ रिस्पेक्ट टू t. म्हणजेच काय भेटेल, ds अपॉन dt इज एवढ्याचं डेरिव्हेटिव्ह किती येईल, 2 × 3 6 t स्क्वेअर 5 × 2 मायनस 10t प्लस 4. हे झालं डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय झालं, ही व्हेलॉसिटी झाली, v इज इक्वल टू 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4. याला समजा मी इक्वेशन 1 म्हणतो, याला इक्वेशन 2 म्हणतो. आता आपल्याला एक्सेलरेशन दिलं, याला परत डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे काय भेटल, dv अपॉन dt इज इक्वल टू किती आलं, 12t मायनस 10, बरोबर ना. dv बाय dt म्हणजे एक्सेलरेशन a इज इक्वल टू 12t मायनस 10. याला इक्वेशन काय म्हणतो, 3 म्हणतो. बट एक्सेलरेशन आपल्याला दिलेलं आहे, a इज इक्वल टू 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. ती व्हॅल्यू तर टाकली काय होईल, देअरफॉर 14 फीट पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू 12t मायनस 10. हा इकडे आणला सबस्ट्रॅक्ट होईल, 14 मायनस 10 म्हणजे किती होईल, समजा इथे युनिट लिहित नाही. 14 मायनस 10 म्हणजे किती आला, 14 हा इकडे आला प्लस झाला, 14 प्लस 10 होईल. 14 प्लस 10 इज इक्वल टू 12t. देअरफॉर t इज इक्वल टू 24 अपॉन 12 म्हणजेच t इज इक्वल टू 2 सेकंड. t हा टाइम आहे आपल्याला युनिटवर न करता टाइम कशात घ्यायचा आहे, सेकंड मध्ये. मग आता काय होईल, t इज इक्वल टू 2 सेकंड. तुम्हाला आन्सर भेटलं, पहिलं आन्सर आलं, फाइंड द टाइम. आता ह्या टायमिंगला तुम्हाला काय काढायचंय, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट काढायचंय. मग आता कसं काढणार, ऑलरेडी आपण इक्वेशन दिलेलं आहे. डिस्प्लेसमेंटला इक्वेशन 1 म्हटलंय आणि व्हेलॉसिटीला इक्वेशन 2 म्हटलंय. सो पुट t इज इक्वल टू 2 इन 1 अँड 2 वी गेट. मग 1 मध्ये जर टाकलं तर s ऍट t इज इक्वल टू 2 किती येईल, 2 इंटू 2 चा क्यूब मायनस 5 इंटू 2 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 2 मायनस 3. व्हॅल्यू टाका, 2 इंटू 2 चा क्यूब म्हणजे 8 मायनस 5 इंटू 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 4 इंटू 2 8 मायनस 3 म्हणजे 8 दुने 16 मायनस 20. 8 मायनस 3 म्हणजे किती, 5. सो किती येईल मग, 16 प्लस 5 21 मायनस 20 म्हणजे किती आलं, 1 फीट पर सेकंद. सॉरी 14 फीट. डिस्प्लेसमेंट फक्त कशात येणार आहे, युनिट मध्ये येईल, फक्त मीटर किंवा तिथं फीट दिलं म्हणून तर काय फीट. आता काय काढायचं, व्हेलॉसिटी v ऍट t इज इक्वल टू 2. मग t ची व्हॅल्यू 2 टाकली पुढे v मध्ये, इक्वेशन 2 मध्ये म्हणजे किती येईल, 6 इंटू 2 चा स्क्वेअर मायनस 10 इंटू 2 प्लस 4. 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 6 24 मायनस 10 इंटू 2 20 प्लस 4, 24 प्लस 4 28 मायनस 20 म्हणजे किती झालं, 8 फीट पर सेकंद. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटलं, आन्सर. अतिशय सिंपल असे क्वेश्चन असणार आहे. डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं, व्हेलॉसिटी भेटेल, व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं, एक्सेलरेशन भेटेल, एक्सेलरेशनला डिफरन्शिएट केलं, जर्क भेटेल. मग आता त्यांनी कसं दिलं, क्वेश्चन केअरफुल घ्यायचा, काय डाटा दिलाय, काय विचारलंय हे कळायला पाहिजे. याच्या बाहेरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला नसणार आहे, कोणताही प्रॉब्लेम याच्या बाहेर जाणारा नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला इझिली ते जमायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.